मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पूरग्रस्त जिल्ह्यांचा आढावा, लातूर, सांगलीसह जालन्यातील ग्रामस्थांना मदत। येवल्यात अंदरसूल गावातील नदीला पूर, पुराच्या पाण्याचा अनेक घरांना वेढा, मंत्री छगन भुजबळांकडून पाहणी। नाशिकमध्ये गोदावरी नदीनं धारण केलं रौद्ररूप, रामकुंडामधील दुकानं आणि हॉटेलमध्ये शिरलं पाणी, दुतोंड्या मारुतीच्या डोक्यापर्यंत लागलं पाणी। पैठण शहरातील शेकडो घरांमध्ये शिरलं पाणी, 125 पेक्षा जास्त कुटुंबियांचं प्रशासनाकडून स्थलांतर, जायकवाडी धरणातून गोदावरी नदीपात्रात विसर्ग। चाळीसगावमधील गिरणा नदी भरली, अनेक घरांमध्ये शिरलं नदीचं पाणी, 1 लाख हेक्टरपेक्षा अधिक शेती पाण्याखाली। पंढरपुरात चंद्रभागा नदीला पाणी, उजनी आणि वीर धरणातून विसर्ग। हिंगोलीच्या वसमत तालुक्यात पावसाचा हाहाकार, एवढा मोठा पूर उभ्या आयुष्यात पाहिला नाही, डोणवाड्याच्या 80 वर्षीय आजोबांनी मांडली व्यथा। राज्यात 30 सप्टेंबरपर्यंत अतिवृष्टीचा इशारा, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अतिवृष्टीचा इशारा, नागरिकांना सतर्कता बाळगण्याचं आवाहन। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मुसळधार पाऊस, कन्नड तालुक्यातील शिवना नदीला पूर, लंगोटी महादेव मंदिर परिसरात पाणी। नाशिकमध्ये रात्रभर संततधार पाऊस, गंगापूर आणि दारणा धरणातून विसर्ग सुरू, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। बीडमधील समता परिषदेचा मेळावा तुर्तास रद्द, पूरस्थितीमुळे मेळावा पुढे ढकलण्याची भुजबळांची सूचना। ओबीसी मेळाव्याला विरोध नाही, मात्र भुजबळांना विरोध, भुजबळांना बीडमध्ये पाय ठेवू देणार नाही, मराठा समन्वयकांचा इशारा। पंतप्रधानांना मदत द्यायला प्रस्ताव कशाला हवाय, उद्धव ठाकरेंचा भाजपला सवाल, महायुतीचे सरकार मदत देण्यात कुचकामी, उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र। दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत देण्याचा सरकारचा प्रयत्न, उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। भारत पाकिस्तानचा महाअंतिम मुकाबला, आज आशिया कपचा अंतिम सामना, दोन्ही संघ तिसऱ्यांदा आमने सामने। माजी क्रिकेटपटू मिथुन मन्हास बीसीसीआयच्या अध्यक्षपदी, बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर घोषणा, अध्यक्षपदी मन्हास यांची बिनविरोध निवड। रेल्वेचे इंजिन सुसाट, 2 डब्बे राहिले मागे, मुंबई अमृतसर एक्सप्रेसचा थरकाप उडवणारा प्रसंग, डहाणू रेल्वे स्थानकाजवळील घटना। अभिनेता विजय थलापतीच्या रॅलीत चेंगराचेंगरी, चेंगराचेंगरीत 39 जणांचा मृत्यू, तमिळनाडूच्या करूरमधील धक्कादायक घटना। मुंबई गोवा महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य, रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहन चालकांची कसरत, गेल्या 12 वर्षांपासून रस्त्यांची दुरवस्था जैसे थे। पर्यटकांसाठी आनंदाची बाब, ताडोबा सफारीच्या दरवाढीची फक्त अफवा, कोणतीही दरवाढ नाही, सुधीर मुनगंटीवारांची माहिती।